नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिस्टर अक्षय तोडकर यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आता आजचा आपला हा जो व्हिडिओ होणार आहे तो ऑफकोर्स नारळाची झाडं दिसत आहेत, नारळावर होणार आहे. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपला मेन टॉपिक आहे की नारळाला ज्यावेळेस फळ लागतात त्यावेळेस ती फळगळती होत असेल तर त्यासाठी इंजेक्शन मारायचं की नाही मारायचं, त्यानंतर त्याला कोणती खतं वापरायची, कोणत्या फवारणी करायच्या, याबद्दल आपला हा व्हिडिओ होणार आहे. आणि हा व्हिडिओ आपण बनवत असताना आपलं जे आता पलीकडं लोडिंग चालू आहे, जे ह्याच बॅगमधल्या रोपांचं म्हणजे 21 बॅगच्या रोपांचं जे लोडिंग चालू आहे, जे दोडामार्ग हे गोवा ह्याच्यातलं स्टेटमधलं लोकेशन आहे, गोवा बॉर्डरवरचं. महाराष्ट्रामध्येच ॲक्च्युली हे लोकेशन येतं आहे, गोवा बॉर्डरवर आहे. आणि त्याच्याबद्दलसुद्धा आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आता सर्वप्रथम तुम्हाला आता हा प्लॉट बघितल्यानंतर लक्षात आलं असेल की आपण एक 15-20 दिवसापूर्वी जे आपण हे बनवलं होतं, रोपं जी बॅगिंग केली होती, ग्रीन डॉर्प, मलेशियन ग्रीन डॉर्प आपण जो नारळ म्हणतो ते बघू शकतो. अशी वरनं पानं कट केली होती जास्त उंची वाढल्यामुळं. त्याचं जे बॅगिंग केलं होतं रोपांचं, रिबॅगिंग सॉरी, तर त्याच प्लॉटवर आपण सध्या आहे. आणि तिकडे जी गाडी भरायची चालू आहे दिसत असेल तर ती आपली सांगितलं होतं की त्या साईडला आपली जुनी झाडं आहेत जी की आता आपली लोडिंग करायची आहेत, ती रोपं लोडिंग करायची चालू आहेत दोडामार्ग यासाठी. आणि ही जी रिबॅगिंग झालेली रोपं आहेत ती आता आपण जूनच्या पुढं विक्री करणार आहे. तर चला मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आता पहिली गोष्ट नारळ. तर नारळ म्हटलं तर बऱ्याच गोष्टी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं मी जसं बोललेलो की नारळ लागतात पण गळून पडतात. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला हे लक्षात, नारळ हे थोडंसं खदाड पीक आहे, म्हणजे ह्याला खत पाणी भरपूर टाकावं लागतं आहे. बऱ्याच वेळा शेतकरी झाडं लावतात आणि त्यानंतर झाडं मोठी झाल्यानंतर नॅचरली ग्रोथ येईल किंवा त्याला हे नॅचरली पोषण मिळेल असा एक टेंडन्सी होऊन जाते, मानसिकता होऊन जाते. आणि आपण ती जी झाडांना जे खत पाणी घालायला पाहिजे ते आपण करत नाही. तर सुरुवातीला फळ येत असेल, गळत असेल तर त्याला पोटॅश वापरायचं आहे. आणि दर 3 ते 4 महिन्यातून आपल्याला ह्याला मीठ वापरायचं आहे. आता ॲक्च्युली आपण काय करायचं, दर 4 ते 6 महिन्यातून, कमीत कमी 4 महिन्यातून आणि जास्तीत जास्त तुम्ही 6 महिन्यातून, वर्षातून 2 वेळा ते 4 वेळा तुम्ही बेसल डोस टाकू शकता. आता बेसल डोसमध्ये ऑर्गॅनिक खतं असतात, त्यानंतर केमिकल खतं असतात, तसेच त्यामध्ये आपण पोटॅशचं प्रमाण, केमिकल खतातलं जे पोटॅश आहे ते वापरायचं आहे. मोठं मीठ जे आहे ते किलो वापरायचं आहे. आणि हे आळं करून खतं घालायचे आहेत. आणि त्यामध्ये आपल्याला पाणीसुद्धा भरपूर प्रमाणात वापरायचं आहे. हे झालं खालून डोस द्यायचं. त्यानंतर इंजेक्शन असतं, त्यावर पण आपण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत जसं बोलल्याप्रमाणे. तर फवारणी महत्त्वाचं, बूम फ्लावरची फवारणी घ्यायची आहे. बूम फ्लावर हे आपल्याला 15 लिटर पंपाला 30, 35, 40 ग्रॅम मिलीपर्यंत घ्यायचं आहे, लिक्विड आहे. आणि त्यामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक हे वापरायचं आहे 5 ग्रॅम, 5 मिली, जास्तीत जास्त 7 मिली, 7 ग्रॅमपर्यंत आपण घेऊ शकतो आहे. त्यामध्ये हमला आणि 22 आपण वापरू शकतो आहे. आणि त्याची फवारणी घ्यायची आहे 8-10 दिवसातून 2 वेळा ही फवारणी घ्यायची आहे. खालून पोटॅश वगैरे टाकल्यामुळे झाडाला ग्रोथ येते. खत पाणी जर आपण व्यवस्थित वापरत असेल तर शक्यतो हा प्रॉब्लेम येत नाही. पण फळगळती होत असेल तर नॅचरली आपल्याला त्याला खतं वापरायची आहेत. आणि फवारणी आहे जी सांगितलेली आहे ती करायची आहे. तसेच 052, 34, 13, 40, 13 ही खतं वापरल्यामुळं आपल्याला फळाची संख्या वाढण्यासाठी किंवा साईज होण्यासाठी मदत होते. आणि त्या पद्धतीनं नियोजन करायचं आहे. आणि मित्रांनो, आता जे पुढचं नियोजन जे आहे ते इंजेक्शन. तर आता बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याकडं झाडं, नारळाची बाग बघितली किंवा झाडं बघितली की रस्त्यावर फिरस्ती लोकं जे असतात ते येतात आणि इंजेक्शन करायला आपल्याला भाग पडतात. पण इंजेक्शन करत असताना आपल्याला एक साधा विषय आहे की पहिली गोष्ट, ज्या झाडांना फ्लावरिंग फ्रुटिंग झालेलं आहे, फळधारणा चालू झालेली आहे, अशाच झाडांना फ्लावरिंग इंजेक्शन करायचं आहे. नाही की आपण झाडं 2 वर्ष 1 वर्ष लावून झालेली आहेत, झाडं दिसत आहेत, तर वाढीसाठी किंवा त्याच्यावर करपा पडतो आहे, बुरशी त्या यासाठी फवारणी करूया, इंजेक्शन करूया असं सुद्धा सांगितलं जातं. आणि आपण शेतकरी वर्ग आपण त्या गोष्टींना गणलो जातो थोडक्यात साध्या भाषेत, आणि आपण ते इंजेक्शन करून घेतो. तर मित्रांनो, पहिली गोष्ट तसं इंजेक्शन करायचं नाही आहे. ज्या झाडाला फ्लावरिंग फ्रुटिंग
फळधारणा सुरू झालेली आहे, फुल फळ आलेलं आहे, त्या झाडालाच आपल्याला फक्त इंजेक्शन करायचं आहे. इंजेक्शन करत असताना कमरे लेवलच्या अंतरावर 2.5-3 फुटावर गजानं होल म्हणजे होल करायचा आहे. थोडक्यात तुम्ही गज म्हणजे आपण खिळा म्हणतो थोडक्यात, काही जण लोखंडी, त्यांना आपल्याला होल करायचा आहे. आणि होलमध्ये आपल्याला कीटकनाशक जे आहे क्लोरो ते आणि A to Z टॉनिक हे वापरायचं आहे. आता आपले जे जुने शेतकरी आहेत त्यांना आपण हे डिटेलमध्ये हे प्रॅक्टिससुद्धा सांगितलेलं आहे करायला, आणि ते केल्यानंतर त्यांना चांगला रिझल्ट आलेले पण शेतकरी आहेत. तर आपल्याला ते करायचं आहे. म्हणजे आपल्या एक लक्षात आलं असेल की खत, पाणी, इंजेक्शन हे मॅच्युअर झाडांना आपल्याला चांगल्या प्रकारे केलं तर आपल्याला रिझल्ट दिसतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारळ असेल तर नारळामध्ये सुरळीमध्ये, आता हा टॉपिक मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की भुंगा जाऊन भुंगा ते झाड खराब करायचं काम करतं आहे. त्यासाठी आपल्याला ट्रॅपर जे असतात म्हणजे कामगंध सापळे म्हणूया किंवा फळमाशीचे ट्रॅपर असतात, कोणत्या प्रकारचं ट्रॅपर आपण जे थोडक्यात म्हणजे ज्याच्यात भुंगा येईल, अट्रॅक्ट होईल आणि तो अडकला जाईल, अशा पद्धतीनं एकरी 10 ते 12 ट्रॅपर आपल्याला लावायचे आहेत. आणि त्या पद्धतीनं नियोजन करायचं आहे. मित्रांनो, पहिली गोष्ट नारळाची लागवड 18x18 करा, 20x20 करा, बांधावर 15-15 फुटावर करा. मध्ये जर झाड लावून असला तर 20-20 फुटावर करा, कारण नारळाची जी झावळी आहे ते 7 ते 8 फूट 6 फुटाच्या पुढं असते आणि त्याची गर्दी होणे याकरता आपण हे नियोजन घ्यायचं आहे. तर हे थोडंसं आपण शॉर्टमध्ये आपल्याला बोललेलो आहे. आज दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. आपलं हे जे लोडिंग चालू आहे तिकडं आपण आता निघालो आहे आणि संध्याकाळच्या 6:30 झालेले आहेत. 6 वाजता नर्सरी बंद होते ॲक्च्युली, पण हे लोडिंग आपलं प्लॅनिंगमधलं आपण घेतलेलं आहे. बघू शकतो आपण जाणार आहे तिकडं लोडिंगच्या इथं. तर मित्रांनो, बघू शकतो आपण की आता लोडिंग आता बऱ्यापैकी आपली इकडं माहिती घेत असताना चलने दो भाई लोक. बघू शकतो आता आपण की लोडिंग 50 झाडं ही काढूनच ठेवली होती. सरांना ॲक्च्युली आपल्याला 500 झाडं द्यायची आहेत टोटल आत्तापर्यंत, पण सुरुवातीला त्यांनी आता ही 50 झाडं मागवलेली आहेत ट्रायल बेसिसवर. सर नर्सरीवरून गेलेले आहेत आपल्या आणि 50 झाडं आपण आता ही काढून ठेवलेली. आपल्याला माहीत होतं वेळ होणार आहे, 6च्या पुढं नियोजन जाणार आहे आणि हे आपले सगळे झारखंड MB साईडचे जे भाई लोक आहेत त्यांना आपण घेऊन हे नियोजन चालू आहे लोडिंगचं. तर बघू शकतो आपण, आणि लोडिंग पण झालेलं आहे. लास्टची 4 झाडं शिल्लक आहेत. तर मित्रांनो, असं परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम हा आपल्या नर्सरीमध्ये असतो. नर्सरी 35 एकरात आहे, 40 वर्ष जुनी नर्सरी आहे, शासन मान्यता नर्सरी आहे, खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली ही एकमेव आपली नर्सरी आहे. महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्यासाठी आपलं बिल चालतं आहे. भाऊसाहेब पुणकर, नानासाहेब देशमुख, पोकरा योजना इत्यादी इत्यादी. आणि आपल्या नर्सरीमध्ये सर्व प्रकारची फळझाडं, फुलझाडं, शोची, जंगली, आयुर्वेदिक, मसाल्याची सर्व प्रकारची झाडं मिळतात आणि खात्रीशीर सगळं नियोजन असते. आता बघू शकतो इकडचे आपण रोपं काढलेले आहेत सिलेक्टेड. जाने दो भाई लोक. तर मित्रांनो, बघू शकतोय अशा पद्धतीने आता हे लोडिंग डन झालेलं आहे आणि बघू शकतो आता गाडी भरलेली आहे, निघणार आहे. उद्या सकाळी डिलिव्हरी होत आहे. असं नियोजन सरांनी दुपारी पेमेंट भरलेलं आहे, बुकिंग केलेलं आहे आणि सकाळी दुसऱ्या दिवशी तर त्यांना डिलिव्हरी मिळत आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद. आपला दिवस शुभ. भाई लोग हो गया ना? हो गया. भगवान दादा हाथ दो.